नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र धडा 2 भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल हा पाठ अभ्यासाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अर्थ व महत्त्व, त्याचप्रमाणे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व, प्रशासकीय घटक इत्यादी घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला ह्या तासाला भारताचे परराष्ट्रीय धोरण कसे आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आतापर्यंत आपण परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतली. आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण कसे असावे याचे मार्गदर्शन भारताच्या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेले आहे. या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरणाची आखणी कशा प्रकारे करावी याविषयीची स्पष्ट माहिती दिलेली आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगते. 1. भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. 2. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद सोडविण्यासाठी शांततेच्या मार्गाचा अवलंब करावा. 3. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण सहकार्याने संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे आपल्या परराष्ट्रीय धोरणाचे उद्दिष्ट मानले जाते. वरील चौकटीत राहून किंवा मुद्द्यांना महत्त्व देऊन भारताने आतापर्यंत परराष्ट्रीय धोरण विकसित केले आहे. भारतीय संविधानाचे कलम 51 पान नंबर 68 वरती तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. 2. राष्ट्रात न्याय व सन्माननीय यांचा संबंध प्रस्थापित करणे. 3. लवादाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. 4. आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची आखणी काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1. शेजारील देशांशी व इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही किंवा त्याची सुरक्षितता धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करणे. उदाहरणार्थ मुलांनो, अलीकडे आपण पाहिले की चीन हा देश आपल्या देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु भारताने जरी चीन महासत्ता असला तरी त्याला न घाबरता त्याची घुसखोरी रोखली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनवर दबाव आणून त्याला माघार घेण्यास काय केलेले आहे, भाग पाडलेले आहे. यावरून भौगोलिक सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही हे स्पष्ट होते. भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. दुसऱ्या देशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. उदाहरणार्थ शिक्षण, नोकरी, उद्योग अशा अनेक कारणांसाठी भारतीय नागरिकांना इतर देशांमध्ये वास्तव्य करावे लागते. त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, हल्ले होऊ नयेत व झाल्यास त्यांच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी दूतावास मदत करतात. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. मुलांनो, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा आढावा घेताना 2 टप्प्यांमध्ये अभ्यास करावा लागेल. पहिला टप्पा 1947 ते स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत. दुसरा टप्पा 1990 ते आतापर्यंतचा काळ. भारताच्या परराष्ट्रीय धोरण सुरुवातीचा टप्पा. मुलांनो, आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी परराष्ट्रीय धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. म्हणजे कोणत्याही देशाने इतर देशांबरोबर वसाहती स्थापन करून
त्या राष्ट्रांना गुलाम बनविणे याला त्याने विरोध केला. राष्ट्रांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळात भारताच्या परराष्ट्रीय धोरणास प्रामुख्याने 3 बाबींचा प्रभाव होता. 1. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमी भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. भारताशेजारील 2 राष्ट्रे चीन व पाकिस्तान यांच्यापासून असणारे धोके विचारात घेण्यात आले. 3. स्वावलंबनाचा आग्रह करणे म्हणजे आपल्या देशातील बहुतांश लोकांच्या गरजा देशातच पूर्ण व्हाव्यात, त्यावर असणारा परराष्ट्रीय धोरणाचा भर हेही त्यावेळच्या परराष्ट्रीय धोरणाचे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्रीय धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्यास प्रयत्न केले. आपल्या खंडातील राष्ट्रांशी सहकार्य करून आपल्याबरोबर त्यांचाही विकास साधण्याचा व त्यांच्याबरोबर आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. ही भारताने विकसित केलेली प्रादेशिक विकास किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिका खंडापर्यंत पसरली. आफ्रिका खंडातही राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करून विकास करू लागले, परंतु हा काळ शीतयुद्धाचा होता. त्यामुळे आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील काही देश अमेरिका व सोव्हिएत युनियन ह्यांच्या शीतयुद्धाच्या वेळी लष्करी संघटनांचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. पुढे काही काळाने जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला व त्याचा पुरस्कार भारतानेही केला आहे. शांतता व स्वातंत्र्य ही 2 तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्वे आहे. याच काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या युद्धालाही तोंड द्यावे लागले. पाकिस्तान व भारत ह्यांच्यामध्ये 1947 ते 1948 मध्ये आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 2 युद्धे होऊनही हा प्रश्न आजही सुटलेला नाही. तसेच 1971 मध्ये भारत-पाक युद्ध होऊन पाकिस्तानमधून अलग होऊन बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्रीय धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते. दक्षिण आशियामध्ये एक प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय ह्याच काळात झाला. 1974 मध्ये भारताने राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी करून संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. भारताने जगाला दाखवून दिले की भारतही अणुऊर्जा निर्माण करणारा देश आहे व भारत जगातील अणुऊर्जा उत्पादक अशा मोजक्या देशांच्या रांगेत जाऊन बसला. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून शार्क म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना 8 डिसेंबर 1985 रोजी स्थापन झाली. याचे मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे. या संघटनेची 8 सदस्य राष्ट्रे आहेत. यातील भारत हा सर्वात बलाढ्य देश आहे. याचबरोबर भारत व चीन ह्यांच्यातील 1961 साली झालेल्या युद्धामध्ये बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद चालू केला आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीस सुरुवात केली. पहिला टप्पा 1947 ते 1990. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर शीतयुद्धास सुरुवात झाली. शीतयुद्धामुळे संपूर्ण जग अमेरिका गट व सोव्हिएत युनियन गट अशा 2 गटात विभागले गेले. परंतु भारताने या दोन्ही गटात सामील न होता अलिप्त राहण्याचा मार्ग स्वीकारला. भारताने अलिप्तवादाचे धोरण स्वीकारून राष्ट्राच्या विकासाला महत्त्व दिले. त्यामुळे सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून मिळवून घेणे याला या काळात प्राधान्य देत होते. भारताच्या अलिप्ततावादी धोरणामुळे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांकडून मदत मिळवता आली. भारताने ह्या काळात आपली संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. यासाठीचे तंत्रज्ञान भारताकडे नव्हते.
परंतु ते तंत्रज्ञान भारताने सोव्हिएत युनियन आणि फ्रान्स, जर्मनी तसे इतर देशांकडून आयात केले. तसेच ह्या देशांनी ह्यासाठी भारताला सहाय्य केले. या काळात भारताच्या अंतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर बाहेरील आव्हानांनाही सामोरे जावे लागले. उदाहरणार्थ, पाकिस्तानशी झालेली युद्धे, बांगलादेश निर्मितीसाठी भारताने केलेली मदत व चीनशी झालेले 1962चे युद्ध. भारताने 1974मध्ये भारताने अणुचाचणी केल्याने आण्विक क्षेत्रातील भारताची क्षमता सिद्ध झाली. भारताच्या परराष्ट्रीय धोरणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान महत्त्वाचे आहे. नेहरूंनी भारतीय परराष्ट्रीय धोरणाला दिशा देण्याचे काम केले. जगातील किंवा राष्ट्रात ज्या घडामोडी घडतात त्या आपल्या देशाने स्वतंत्रपणे समजावून घ्याव्यात अशी त्यांची भूमिका होती. कोणत्याही राष्ट्राच्या दबावाखाली न येता स्वतंत्र विचार करावा असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी नेहमी शांततेच्या धोरणाचा पाठपुरावा केला. मुलांनो, हा झाला भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा पहिला टप्पा. यावेळी भारताने संरक्षण व्यवस्था बळकट करणे व अलिप्ततावाद या प्रमुख 2 धोरणांना प्राधान्य दिले होते. आता आपण ह्याच्या पुढचा म्हणजे दुसरा टप्पा पाहणार आहोत. त्याचा कालावधी आहे 1991 ते आजपर्यंतचा आहे. म्हणजे जागतिकीकरणाच्या नंतरच्या काळाचा अभ्यास आपण करणार आहोत. मुलांनो, परराष्ट्रीय धोरणाच्या पहिल्या टप्प्यात बघितले की भारताने मर्यादित गोष्टींना प्राधान्य दिले होते. परंतु भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्रीय धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. भारताने यात अनेक घटकांचा समावेश केला. उदाहरणार्थ, अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता. शीतयुद्धानंतरच्या काळात राजकीय व लष्करी संबंधांना प्राधान्य राहिले नाही. 1991 नंतर भारताने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेतील सरकारी नियंत्रण कमी झाले. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार ह्यांना चालना मिळाली. त्यामुळे भारताशेजारी राष्ट्रांबरोबर व्यापारात वाढ झाली. त्यामुळे जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला व देशाच्या आर्थिक विकासदरात वाढ होण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे इंग्रजीत त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे GDP असे म्हणतात. GDP हा एक मूलभूत निर्देशांक आहे. विशिष्ट कालावधीत देशांतर्गत सर्व उत्पादित वस्तू आणि सेवांचे रुपयातील मूल्य दर्शवण्याचे हे परिमाण आहे. GDPवरून मागच्या वर्षापेक्षा किंवा त्रिमाहीपेक्षा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न यावर्षी किती वाढले व कमी झाले हे समजते. त्याची टक्केवारी काढली असता आपल्याला देशाचा आर्थिक विकास दर समजतो. 2016-17मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.1 एवढा होता. विकास दर हा सतत बदलत असतो. कधी तो वाढणारा असतो तर कधी कमी होणारा असतो. 1990 नंतरच्या दशकात म्हणजे दुसऱ्या टप्प्यात भारताने खुली अर्थव्यवस्था व जागतिकीकरण ह्यासारख्या धोरणांचा स्वीकार केल्याने 1990 नंतरच्या दशकात भारताने आग्नेय आशियाई देशांशी म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असलेले आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले. इस्रायल, जपान, चीन व युरोपीय संघ यांच्याशी असणारी देवाणघेवाण वाढत गेली. तसेच भारत अनेक आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक आर्थिक संघटनांचा सभासद झाला. उदाहरणार्थ, G20 संघटना ही जगातील 20 बलाढ्य आर्थिक सत्तांची संघटना असून त्याचे मुख्यालय दरवर्षी वेगवेगळ्या देशात असते. यामध्ये अमेरिका, जपान, इंग्लंड, चीन, जर्मनी, भारत यासारखे देश आहेत. तसेच ब्रिक्स संघटना या संघटनेत जगातील 5 देश आहेत. त्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन व साऊथ आफ्रिका ही राष्ट्रे आहेत. या राष्ट्रांच्या नावातील पहिल्या अक्षरावरून या संघटनेस ब्रिक्स हे नाव देण्यात आले. ह्याचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे. मुलांनो, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊन या 2 राष्ट्रातील संबंध अधिक दृढ झाले. परस्परांवरील विश्वास वाढला. तसे भारताचे जगात म्हणजे आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान काय केले? उंचावले. मुलांनो, अमेरिकेबरोबर आपले संबंध काय झाले? दृढ झाले. दुसरा टप्पा भाग 1991 ते आजपर्यंतचा. भारताने आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
म्हणजे शांतता हे परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य मुद्दा आहे. भारताने आण्विक ऊर्जेचा वापर व उद्योग या शांततेसाठी अवलंबिण्याचे धोरण आहे. मुलांनो, तुम्ही अणुशक्तीचा अर्थ आणि त्याची उपयोग यांचा अभ्यास इतिहास, भूगोल, विज्ञान ह्यासारख्या विषयामध्ये तुम्ही केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यामुळे जगाला अणुऊर्जेचे महत्त्व कळले. तसे अणुऊर्जेचा वापर संशोधन, वीज निर्मिती, औषध निर्मिती यासारख्या चांगल्या कार्यासाठीही होऊ शकतो. हे लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अणुऊर्जा आयोगाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग व अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 झाली. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक केली. अणूपासून ऊर्जा तयार करणे हा अणुऊर्जा आयोगाचा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर इतर राष्ट्रांपासून संरक्षण करण्यासाठी लष्करी क्षमता निर्माण करणे हेही त्यांचे उद्दिष्ट होते. त्यानुसार 1974 साली इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना राजस्थानातील पोखरण ह्या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी केली आणि ह्याच ठिकाणी 1998 अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने दुसरी अणुचाचणी करून अण्वस्त्रे निर्माण केली. अशी अण्वस्त्रे एका ठिकाणाहून वाहून नेऊन शत्रूच्या हद्दीत मारा करण्यासाठी क्षेपणास्त्रेही तयार केली असून त्यासाठी वायुदल व नौदल सक्षम करण्यात आले. मुलांनो, अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात हे आपण दुसऱ्या महायुद्धात अभ्यासले आहे. म्हणून अण्वस्त्राचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. जगात अण्वस्त्रे निर्माण करणाऱ्या देशांची संख्या अधिक आहे. जगात अण्वस्त्रांचा वापर केला तर संपूर्ण पृथ्वीवरील मानवजाती, सजीव सृष्टी नष्ट होऊ शकते. म्हणून अण्वस्त्राचा होणारा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर 2 करार करण्यात आलेले आहेत. एक अण्वस्त्र प्रसारबंदी करार NPT, 2 सर्वकष अणुचाचणी बंदी करार TBT. या दोन्ही करारात घालण्यात आलेल्या अटी केवळ बड्या देशांना फायद्याच्या असल्याने भारतासारख्या विकसनशील देशांवर जाचक बंधने घालणाऱ्या या करारावर भारताने सही केली नाही. भारत आता अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान यासारख्या अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या रांगेत जाऊन बसला आहे. अण्वस्त्रे भारताकडे असली तरी एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे. निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे. कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. मुलांनो, अशा तऱ्हेने परराष्ट्रीय धोरण व भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अभ्यास आपण या पाठात केलेला आहे. पुढील पाठात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.